देशातील करोडो गॅस ग्राहकांसाठी केंद्र सरकारकडून एक मोठा दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे आणि हा निर्णय विशेषतः शहरांमध्ये राहणाऱ्या कुटुंबांसाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे। आतापर्यंत घरात पीएनजी म्हणजेच पाईपलाईन गॅस कनेक्शन घेतल्यानंतर जुने एलपीजी सिलेंडर कनेक्शन गॅस एजन्सीकडे सरेंडर करणं बंधनकारक होतं। सरकारच्या जुन्या नियमानुसार पीएनजी कनेक्शन मिळाल्यानंतर 60 दिवसांच्या आत एलपीजी कनेक्शन जमा करावं लागत होतं, अन्यथा ते आपोआप रद्द केलं जात होतं। मात्र प्रत्यक्षात अनेकदा पाईप गॅसचा पुरवठा अचानक बंद होणे, तांत्रिक बिघाड, गॅस गळती किंवा मेंटेनन्समुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता। विशेषतः ऐन स्वयंपाकाच्या वेळी गॅस बंद पडल्यामुळे गृहिणींची मोठी कोंडी व्हायची। हीच समस्या लक्षात घेऊन आता केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाने नियमात मोठा बदल केला आहे। हे कनेक्शन डोमेस्टिक स्टँड बाय कनेक्शन म्हणून वापरता येईल, म्हणजेच भविष्यात जर पाईप गॅसचा पुरवठा खंडित झाला तर ग्राहक लगेच एलपीजी सिलेंडर वापरून स्वयंपाक सुरू ठेवू शकतील। त्यामुळे ऐन वेळी होणारी धावपळ, त्रास आणि गैरसोय मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे। मात्र या निर्णयासोबत एक महत्त्वाची अटही लागू करण्यात आली आहे। ज्या ग्राहकांनी एलपीजी कनेक्शन स्टँड बाय म्हणून ठेवले त्यांना त्या सिलेंडरवर सरकारी सबसिडी मिळणार नाही, म्हणजेच हे सिलेंडर पूर्णपणे विनाअनुदानित दराने वापरावे लागतील। तरीही सुरक्षितता आणि सोयीच्या दृष्टीने केंद्र सरकारचा हा निर्णय देशातील करोडो ग्राहकांसाठी मोठा दिलासा मानला जात आहे।